नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर अपडेट आता नवीन परवडणारी डायबिटीजवरील ड्रग्स भारतामध्ये लॉन्च करण्यात आले आहे, जिचे की नाव आहे एम्पलोगिफ्लोजेन्स। ह्या ड्रग्सचं वगैरे नाव आहे। जरा नाव वगैरे चुकलं असेल तर दुरुस्त करून ऐका तुम्ही। तर ते या संबंधित पेटंट एक्सपायर वगैरे जे झाला आहे त्याचाच एक परिणाम आहे। मी पूर्वी सांगितलं होतं की मेनकाइंड फार्मा असो, KLM असो, ग्लेनमार्क असो, तर हेही या पर्टिक्युलर ड्रग्समध्ये येणार। सो मेनकाइंड फार्माने नवीन औषध ₹5.50 लॉन्च केली आहे। जेव्हा या संबंधित पेटंट वगैरे होतं करंट म्हणजे चालू होतं, तर त्यावेळी ह्या ड्रग्सची किंमत ₹59 होती, ज्याला की इन्व्हेंटर प्राइजेस वगैरे म्हटली जाते। आता 90% ती स्वस्त वगैरे झाली आहे आणि KLM लॅबोरेटरीजने इन्व्हेंटर प्राइजेसच्या तुलनेमध्ये येथे 80% स्वस्त औषध वगैरे लॉन्च केलं आहे, म्हणजे क्लोज टू अराउंड ₹10। अँड ग्लेनमार्क फार्मास्युटिकलने मल्टिपल फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्समध्ये हे ड्रग्स वगैरे लॉन्च केली आहे। आणि मार्केट साईजची गोष्ट केली तर या पर्टिक्युलर ड्रग्सची ती अराउंड 800 करोड रुपीचं मार्केट कॅप आहे। आज भारतामध्ये याचे पेशंट मोर दॅन 10 करोड आहेत या डायबिटीजचे। तर डेफिनेटली आपल्यासाठी त्या दृष्टिकोनातून खूप चांगली न्यूज आहे, अपडेट आहे आणि इंडियन जनरिक कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे। अर्थात त्यांना येथे एक नवीन बाजारपेठ सापडली आहे। त्याच्यात पुढील अपडेट पॉलिकॅप संबंधित पॉलिकॅपला येथे कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळाला आहे BSNL कडून। पॉलिकॅपला भारत नेट प्रोग्रामसाठी BSNL कडून 300 करोड रुपीचे ऑर्डर मिळाला आहे आणि यासाठी त्यांना 3 वर्षाची टाईमलाईन दिली आहे। अर्थात त्यांना हे 3 वर्षात येथे कॉन्ट्रॅक्शन वगैरे कंप्लीट करावी लागणार आहे, इतर काही गोष्टी वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे। आणि येथे त्यांना 10 वर्षासाठी एक मेंटेनन्सचीही कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळाला आहे, जेथे की फर्स्ट 5 इयर्समध्ये जे 5% ऑफ द कॅपेक्स ही मेंटेनची कॉस्ट वगैरे असेल आणि पुढील 5 वर्षात 6.5% ऑफ कॅपेक्स। तर पॉलिकॅपसाठी ही निश्चितच एक पॉझिटिव्ह बातमी आहे। तर पुढील एक केस स्टडी वगैरे आपण आज पाहणार आहोत। पहिल्यांदाच केस स्टडी आपण पाहत आहोत, जे वॉरन बफे आहेत, जे की आपल्याला माहीतच आहे ब्रेकशार्ट हाथवे या कंपनीचे वगैरे शेअर आहेत। तर रिसेंटली लेटर अपडेट वगैरे आलं होतं, त्यामध्ये $300 बिलियन डॉलरची त्यांच्याकडे कॅश आहे असं लिहिलं होतं। ते पाहून अनेक इन्व्हेस्टर वगैरे घाबरले होते। मार्केट क्रॅश वगैरे होत नाही ना, मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना, अगोदर टॅरिफच्या वगैरे गोष्ट आहेत। पुन्हा त्यांना समोर येऊन या बाबतीत क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं की मी कॅश घेऊन बसलो आहे, याचा अर्थ मार्केट क्रॅश वगैरे होणार असं नाही। आता ती कॅश वगैरे कुठे लावू शकतात, म्हणजे वॉरन बफे ती इन्व्हेस्टमेंट कुठे करू शकतात, तर ते स्वतःच याविषयी वगैरे डायरेक्टली अँड इनडायरेक्टली म्हटलं की ते येणाऱ्या कालावधीत मेजर एमर्जिंग मार्केटमध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत। मग एमर्जिंग मार्केट म्हणजे काय असतं, जे की डेव्हलप होत आहे, म्हणजे डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे, म्हणजे ज्याची की ग्रोथ वगैरे होत आहे चांगली, आणखी विकसित झालं नाही। म्हणजे जपान वगैरे विकसित आहे, जिथे की आपल्याला माहीत आहे समधी डेव्हलपमेंट वगैरे झाली आहे। तिथं आता जे लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे त्यांच्याकडे आता गरजच नाही लोन वगैरे घेण्याची।
असं म्हणजे तिथले इंटरेस्ट रेट बी तुम्ही पाहिलं तर गेले काही वर्ष वगैरे निगेटिव्ह इंटरेस्ट रेट होते. तर जे की आता पोटेन्शियल वगैरे ग्रोथमध्ये दाखवत आहेत, जे की चांगल्या पद्धतीनं आपले ग्रोथ वगैरे करत आहेत, म्हणजे इम्प्रूव्ह वगैरे स्वतःला करण्याचा प्रयत्न करत आहेत नेशन वगैरे, ज्यांची GDP ग्रोथ वगैरे चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि ते येणाऱ्या कालावधीमध्येही चांगला परफॉर्मन्स वगैरे करू शकतात. तर तशा देशामध्ये ते पैसा वगैरे लावू शकतात. आणि भारत ह्याच्यामध्ये आहे का, तर MSCI जो ग्लोबल इंडेक्स आहे त्यांच्या फायलिंगमध्ये भारताचंही नाव आहे. भारत बी एक चांगल्या पद्धतीनं इथं डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे, म्हणजे लेवलवर आहे, चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करत आहे. आणि यापूर्वीही भारतामध्ये तिने इन्व्हेस्ट भरपूर काय केले आहे इथं. पण एक कंपनी भरपूर पॉप्युलर झाली होती, Paytm. तर 2018मध्ये त्यांनी 2200 करोड रुपयाचे वगैरे शेअर घेतले होते आणि 2018मध्ये त्यांनी बाईंग केली होती आणि 2023मध्ये ते 600 करोडचा लॉस वगैरे त्याने बुक केला. म्हणजे नुकसान घेऊन ते बाहेर पडले त्या कंपनीमधून. म्हणजे योग्य टायमाला वगैरे कसे ते बाहेर पडत असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते लॉस वगैरे, म्हणजे आपल्याला वाटत असतं मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टरला लॉसेस वगैरे होत नाहीत. तर ही वॉरन बफेट जी आहे ती जगातील सर्वात मोठे इन्व्हेस्टर आहेत. त्यांची एक कंपनी आहे, स्वतःची इन्व्हेस्टमेंट कंपनी सुद्धा आहे त्यांची. तर तसे माणसे जर लॉस वगैरे बुक करून योग्य टायमाला बाहेर पडत असेल तर आपल्याला बी योग्य टायमाला डिसिजन घेणे खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला जर कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा ते करत असतील तर ते मल्टिपल गोष्टी वगैरे स्टडी करत असतात. आपण बी ते गोष्टी वगैरे स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.